बारामतीमध्ये पोटनिवडणूक 23 एप्रिलला होऊ घातली असून 4 मेला या निवडणुकीचा निकाल लागणार आहे। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत आता एक अनपेक्षित आणि मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय। जी निवडणूक बिनविरोध होईल असं वाटत होतं तिथे आता संघर्षाची ठिणगी पडली आहे। त्यामुळे सुनेत्रा पवारांविरोधात धनगर समाज उमेदवार देणार का या प्रश्नाचा आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहूयात। निमित्त ठरलंय ते म्हणजे बारामतीतील वैद्यकीय महाविद्यालयाचे नामकरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचं नाव बदलण्याचं। तिथे अजित पवार यांचं नाव देण्याच्या हालचाली सुरू झाल्याच्या चर्चेने धनगर समाज आक्रमक झाला असून आता थेट निवडणुकीच्या मैदानात शड्डू ठोकण्याच्या तयारीत आहे। अहिल्यादेवींचं नाव हटवणं हा केवळ नावाचा बदल नसून तो समाजाच्या अस्मितेचा अपमान असल्याची भावना धनगर समाजात आहे। त्यामुळेच धनगर समाज आणि सकल हिंदू समाजाने आक्रमक पवित्रा घेतल्याने बिनविरोध निवडणुकीच्या गणिताला खीळ बसली आहे। अजितदादांबद्दल आम्हाला आदर आहेच, मात्र अहिल्यादेवींचं नाव पुसण्याचा प्रयत्न आम्ही कदापि खपवून घेणार नाही। हा आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे। शासनाने काढलेला GR तात्काळ रद्द करण्यात यावा। यानंतर आम्ही ही निवडणूक लढवायची की नाही याबाबत विचार करू असा इशारा यशवंत ब्रिगेड सेनेचे प्रदेशाध्यक्ष बापूराव सोलणकर यांनी दिला आहे। मागील आठवड्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि स्वरूपचार रुग्णालय बारामती असे नामकरण असताना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ते नाव बदलण्याचा खोडसाळपणा केलेला आहे। खरं तर भारतीय जनता पार्टीने 2023 साली हा GR काढलेला होता, परंतु स्वर्गीय अजितदादा पवार यांचं निधन झाल्यानंतर काही लोकांनी हा मुद्दा भावनिक बनवण्याचा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी नाव बदलण्याचा GR काढला। वास्तविक पाहता या संदर्भामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून एक संतापाची लाट निर्माण झाली आणि मागील आठवड्यामध्ये त्या ठिकाणी आंदोलन देखील झालं। माझी सरकारला आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना माझी विनंती आहे की या नामकरणाचा जो GR तुम्ही काढलेला आहे तो GR तात्काळ मागे घ्या, अन्यथा आता येणाऱ्या जी बारामतीची पोटनिवडणूक आहे ती पोटनिवडणूक आम्ही बिनविरोध देणार नाही। आम्ही आमच्या समाजाच्या वतीनं हा उमेदवार आम्ही देऊन निवडणूक लढवू। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विरोधात निवडणूक लढणार नसल्याचं स्पष्टीकरण खासदार सुप्रिया सुळे यांनी दिलंय। यांच्या विरोधात कधीच उमेदवार देणार नाही असं स्पष्ट शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलंय। काही पोटनिवडणुकीची घोषणा झालेली आहे। बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची घोषणा काल केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे। बारामतीची निवडणूक नेमकं कशी होणार? नाही, बारामतीच्या अशी काही विषयच नाहीये आणि मी आधीही बोलले की आमच्याकडून सुनेत्रा वहिनींच्या विरोधात कॅन्डिडेट द्यायचा विषयच येत नाही, म्हणजे ती सीट अर्थातच आम्ही लढणार नाही। त्याच्यामुळे आमच्याकडून आणि अर्थातच महाविकास आघाडीचा विचारही तसाच असेल, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार हे कधीच सुनेत्रा वहिनींच्या विरोधात कॅन्डिडेट देणार नाही। धनगर समाज हे त्यांच्यासमोर एकाला कोणाला ठेवणार आहे असं बोलणार ती नाही मला माहिती। आम्ही ती सीट लढणार नाही ह्याच्या बाबतीत आमच्या मनात शंका नाही। पक्षाने ऑलरेडी निर्णय घेतलाय, मी तुम्हाला आधीच सांगितलं नाही, कोणीच लढणार विषयच येत नाही। दादा, बारामतीची पोटनिवडणूक लागलेली आहे, कसं तुमच्या पक्षाकडून काय उमेदवार असणार आहे? आता सकाळी आदरणीय ताईंनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे, म्हणजे आपल्या पक्षाची भूमिका तीच असणार आहे। आमच्या सगळ्यांची इच्छा आहे, मग महाविकास आघाडीचे सगळे नेते असतील, साहेब, ताई, मी, आमच्या कुटुंबाची सगळ्यांची इच्छा आहे आणि बारामतीकरांची पण इच्छा आहे की ही बारामतीची जी निवडणूक आहे ती बिनविरोध व्हावी, ती बिनविरोध झाली पाहिजे आणि आमच्याकडून महाविकास आघाडीकडून बारामतीसाठी कुठलाही उमेदवार तिथं दिला गेला जाणार नाही आहे। आमच्याकडून ही निवडणूक बिनविरोध करायचा एक प्रयत्न असणार आहे। आम्ही कुठलाही उमेदवार इथं देणार नाही आहे, उलट आम्ही सुनेत्रा काकींना साथ देऊ, त्यांना सपोर्ट करू आणि त्यांना मदत करू। बारामतीचे जे काही प्रश्न असतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली, आदरणीय साहेब ताईंच्या मार्गदर्शनाखाली, काकींच्या मदतीने बारामतीच्या जनतेचे सगळे प्रश्न आपण सोडवण्याचा प्रयत्न करू।
विशेष म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघात धनगर समाजाची लोकसंख्या बहुसंख्येने असल्याने धनगर समाजाने अनेकदा निर्णायक ठरलाय। यामध्ये इंदापूर, बारामती, दौंड, पुरंदर, भोर या अनेक तालुक्यांमध्ये धनगर समाज मोठ्या प्रमाणात असून विशेषतः बारामती विधानसभेची आकडेवारी जवळपास 3 लाखांच्या आसपास आहे। यामध्ये धनगर समाज प्रथम क्रमांकावर येत असून 1 लाख मतदार ही धनगर समाजाची वोट बँक असल्याने अनेकदा बारामती विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान धनगर समाजातील नेत्यांनी यामध्ये विधानसभेला गोपीचंद पडळकर तर लोकसभेला महादेव जानकर या धनगर समाजातील नेत्यांनी निवडणुका लढलेल्या आहेत। असं जरी असलं तरी बारामती तालुक्यात बहुतांशी धनगर समाज हा अजित पवारांच्या पक्षात आणि त्यांच्या पाठीशी आहे। यामध्ये अजितदादांनी धनगर समाजाला मोठमोठी पदं देखील दिलेली आहेत। यामध्ये जिल्हा परिषद अध्यक्षांपासून ते सभापतीपर्यंत अनेक पदं धनगर समाजाला दिली असल्याने बहुतांशी धनगर समाज अजित पवारांच्या पाठीशी आजही ठामपणे उभा आहे। त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या शासकीय विद्यालयाच्या दरम्यान सर्वोपचार रुग्णालयाला अजित पवार यांचं नाव देण्यात येऊ नये यासाठी हाके यांनी घेतलेल्या मोर्चाला फक्त शेकडो लोक उपस्थित होते। बारामतीची पोटनिवडणूक ही बिनविरोध व्हावी असं बहुतेक पक्षांची इच्छा आहे। यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः स्पष्टीकरणही दिले। फडणवीस म्हणतात की बारामती आणि राहुरी या दोन्ही निवडणुका बिनविरोध व्हाव्यात आणि सर्वांनी एकमतानं निर्णय घ्यावा। यासाठी आम्ही प्रयत्न करू, परंतु आमच्यावर निवडणूक लादली गेली तर आम्ही निवडणूक लढायला तयार आहोत असंही आव्हान देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे। निवडणूक ही लोकशाहीचा उत्सव आहे। जर निवडणूक बिनविरोध होणार असेल तर ती लोकशाहीला मोठा धोका आहे असं स्पष्ट मत व्यक्त करत बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे संकेत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दिले। निवडणूक अधिसूचना जारी झाल्यापासून शेकडो कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवण्याचा आग्रह धरल्याने सध्या तालुक्यातील गावागावात जाऊन जनभावना जाणून घेण्याचं काम सुरू असल्याचं मत हाकेंनी व्यक्त केलंय। नाही बघा, या बारामती विधानसभा परिसरामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून माझा चळवळीच्या माध्यमातून संपर्क आहे आणि वेळोवेळी आम्ही आरक्षणाच्या माध्यमातून किंवा ओबीसी बीजेएनटीच्या अनेक प्रश्नावर, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्ही बोलत आलो। एक आंदोलक चळवळीतले कार्यकर्ते म्हणून आम्ही आमची भूमिका पार पाडत आलो। पण आता निवडणुकीची अधिसूचना जारी झाल्यापासून शेकडो कार्यकर्त्यांचे कॉल आहेत की तुम्ही निवडणूक लढलं पाहिजे आणि मग नक्की त्यांच्या मनामध्ये काय आहे, 2-3 लाखाच्या विधानसभा कन्सिस्टन्सीमध्ये या सगळ्या तरुण कार्यकर्त्यांचा का आग्रह आहे हे जाणून घेण्यासाठी मी खरं तर आज बारामतीमध्ये अनेक गावांना भेटी देतोय आणि बघूया कार्यकर्ते काय म्हणतायत आणि त्यांच्या मनामध्ये काय भावना आहे। बारामतीची पोटनिवडणूक ही बिनविरोध होणार नाही, जवळपास निश्चित झालाय। अशातच धनगर समाजाच्या वतीनं प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी देखील इशारा दिलेला आहे, ही निवडणूक बिनविरोध होणार नाही। तर दुसरीकडे जर पाहिलं आपण तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील हे निवडणूक बिनविरोध व्हावी असं देखील मानतात, परंतु आमच्यावरती जर जबाबदारी लादली तर ही निवडणूक आम्ही पूर्णपणे ताकदीने लढू असं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मानतात। तर एकेबाजू दुसरीकडे जर पाहिलं जर आपण तर सुप्रिया सुळे असतील किंवा योगेंद्र पवार असतील किंवा महाविकास आघाडीच्या वतीनं देखील या ठिकाणी सुनेत्रा पवार यांना हिरवा कंदील जरी दाखवला असला तरी, परंतु आता संपूर्ण बारामतीची ही पोटनिवडणूक आता बिनविरोध होणार की निवडणूक लागणार याकडे मात्र संपूर्ण राज्याचं लक्ष वेधलं गेलं आहे। सुंदर कोसाळकर, LS मराठी, बारामती।